विंटेज कार एक्झिबिशन, विंटेज कार फिएस्टा 2025 मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी विंटेज कारची प्रदर्शनी लावली होती। तुम्ही जर विंटेज कारचे चाहते असाल तर व्हिडिओ स्किप न करता पहा। स्किप कराल तर खूप काही मिस कराल। खास आपल्यासाठी आपली मराठी या यूट्यूब चॅनलवर विंटेज कार्स अँड विंटेज बाईक्स यांचे प्रदर्शन। फेब्रुवारी महिना उजाडला की मुंबईत इकडे तिकडे असे प्रदर्शन भरलेले असतात आणि या विंटेज कार फिएस्टाची मी एक जाहिरात वाचली आणि लगेच विचार करून ठेवला की यावेळेस ती पाहायला जायची आणि खूप सुंदर सुंदर अशा गाड्या, म्हणजे ज्या गाड्या जे काय मी पूर्वी हिंदी सिनेमा पाहत होतो जुने पुराणे, त्या सिनेमांमध्ये ज्या ज्या गाड्या मी पाहिल्यात त्या सर्व गाड्या, बहुतांश गाड्या मी या प्रदर्शनामध्ये पाहिल्या आहेत। नुसत्याच कार्स नाहीत तर स्कूटर्स, बाईक्स या देखील गाड्या त्यात समावेश होत्या त्या गाड्यांचा, आणि तुम्ही पाहू शकता। कारण यातील बहुतांश गाड्यांना मी अमिताभ बच्चनचे सिनेमा पाहायचे त्याच्यात आलेले आहे। जसे अमिताभ बच्चनच्या डॉन सिनेमातील गाडी, अमिताभ बच्चनच्या अकेलामधील गाडी, तसेच मला वाटतं ती व्हॅन जी दीवार सिनेमामध्ये किंवा डॉन सिनेमामध्ये, अशा अनेक सिनेमांमधील गाड्या या ठिकाणी पाहायला मिळालेल्या आहेत आणि खूप छान वाटलं आहे प्रदर्शन बघून। इतक्या छान छान गाड्या आणि इतक्या जबरदस्त गाड्या, इतक्या व्यवस्थितपणे अजून देखील सांभाळलेल्या आहेत। पाक किती जबरदस्त गाडी, आणि मुख्य म्हणजे या प्रदर्शनात ज्या ज्या ठिकाणी गाड्या लावल्या त्या बहुतांश गाड्यांच्या ठिकाणी पुढे एक टेबल ठेवला होता ज्यावर त्या गाड्यांची माहिती दिलेली, त्या गाड्या केव्हाच्या आहेत केव्हाच्या। बघा किती सुंदर गाड्या। तुम्हाला खरंच गाड्या आवडल्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। तुम्ही जर का कार प्रेमी असाल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पाहाल, कारण अशा सुंदर सुंदर आणि इतक्या जबरदस्त गाड्या तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळणार की तुम्ही कधी यापूर्वी पाहिल्या नसाल, आणि यानंतर केव्हा पुन्हा प्रदर्शन आहे आणि केव्हा पाहायला भेटेल सांगतात नाही। बघा ही पिवळी गाडी मला वाटतं पुढे हँडेल लावून गोल गोल फिरवायची होती, त्या किशोर कुमारांच्या सिनेमात देखील होती, आणि ही स्कूटी खूप सुंदर सुंदर गाड्या। विंटेज कार फिएस्टा वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे, आणि या खूप जुन्या अशा गाड्या, बाईक्स, कार्स नव्हे या बाईक्स आहेत। या बाईकमध्ये म्हणजे जुन्या पुराण्या बुलेट्स वगैरे होत्या किंवा स्कूटरप्रमाणे जे चेतक वगैरे होत्या, स्कूटर देखील होत्या, आणि या बघा जबरदस्त गाड्या, खूप जबरदस्त स्टँडर्डची गाडी, क्या बात आहे, एक नंबर गाडी आहे। हो हो हो, या गाडीला दोन्ही साईडला मागे पुढे एक्स्ट्रा स्टेपनी देखील आहे, आणि ही गाडी बघा, क्या बात आहे, एक नंबर गाडी। प्रत्येक गाडी ही जी पाहिल्यासारखी वाटते, म्हणजे सिनेमांमध्ये पाहिले, आता एक्झॅक्टली पटकन सिनेमा आठवत नाही, परंतु या बहुतांश गाड्या ही मला वाटतं राम बलराम सिनेमामध्ये अशी काहीतरी गाडी होती अमिताभ बच्चन यांच्या सिनेमात, आणि अनेक सिनेमात जसे जसे एक एक गाडी माझ्या समोर येईल तसं थोडाफार आठवण्याचा प्रयत्न करा। हा बाबा ही गाडी कशी पाहिजे, बघा फोर्ड, अरे क्या बात आहे, एक नंबर गाडी। या सर्व गाड्या बहुतेक किशोर कुमारचे जे जुने सिनेमे होते, चलते का नाम गाडी वगैरे, त्या सिनेमांमध्ये आपण यातील काही गाड्या पाहिलेल्या असाल, किंवा ही गाडी बघा, जसे ऋषी कपूर यांचा सिनेमा होता हम किसी कम नहीं, त्या सिनेमामध्ये बहुतेक अशी एक गाडी होती, आणि अशा अनेक इतरही गाड्या आहेत तिथे ज्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये आपण पाहिल्यात, काही मराठी सिनेमांमध्ये देखील पाहिले असतील। मराठी एक सिनेमा होता, एक गाडी बाकी आणणारी, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा, त्या सिनेमातील देखील एक गाडी ती देखील आपल्याला पुढे जाऊन दिसेल। खूप जबरदस्त। तुम्हाला हे प्रदर्शन कसे वाटले? तुम्ही भले तिथे गेला नसाल पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने, आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला या गाड्या पाहायला मिळत आहेत, खूप सुंदर अशा या गाड्या। त्यामुळे जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला तो पुन्हा अनुभव आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे। अरे क्या बात आहे, एक नंबर गाडी। आणि बहुतांश लोकांना गाड्यांबद्दल माहिती होती, कुठल्या गाड्या आहे काय आहे, भले त्यांचं नाव काही बोर्ड नव्हता, परंतु ते ओळखून असायचे या गाड्या कुठल्या आहेत। आणि काही तर शौकीन होते जसे मी, बघा किती जबरदस्त गाडी असते। आम्ही फक्त अरे जुन्या गाड्या बघायला भेटणार म्हणून मी आलो होतो, आणि आवड की बाबा अशा गाड्या दिसाव्या,
ज्या प्रत्येक सिनेमात पाहिल्यात, काय लुक आहे, वा वा एक नंबर. या गाडीसाठी तर लाईक झालाच पाहिजे. व्हिडिओ साईडला, पण या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी लाईक नक्कीच करा. वा एक नंबर. कुठली गाडी म्हणजे प्रत्येक गाडी जी समोर येते तर मागे मी जे गाड्या पाहिल्या त्याच्यापेक्षा सुंदर, त्याच्यापेक्षा भारी अशी गाडी येते. प्रत्येक गाडी एकाहून एक सरस आहे. आणि नुकत्याच गाड्या नाही येते, या गाड्या 100 सव्वाशे वर्ष जुन्या गाड्या आहेत. 1920च्या आहेत, 22च्या आहेत, 25च्या, 1930च्या आहेत. म्हणजे आपल्या स्वातंत्र्य जे मिळाले नव्हते त्या स्वातंत्र्य काळापूर्वीच्या देखील गाड्या आहेत बहुतांश, आणि ते अजूनपर्यंत जपून ठेवले आहेत. खूप चांगली गोष्ट ही. या गाडीचा हँडल बघा कुठला आणि वाकडा हँडल आहे. काय बोलणार आहे गाड्यांना, एक नंबर. म्हणजे गाड्यांचं नावं मी आता फोटो काढायचं राहून गेले, परंतु जर तुम्ही या गाड्यांपैकी ज्या काही गाड्या ओळखता त्या गाड्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नमूद करा. या गाडीचं नाव काय किंवा ही गाडी कुठली. बघा किती लहान गाडी आहे, किती लहान. कुठल्या सिनेमात तुम्ही पाहिली असेल ही गाडी तर त्या सिनेमाचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये जरूर नमूद करावे. अशा प्रकारची गाडी आहे ती. आणि या गाड्या जेव्हा मी पाहिल्या, हे बघा सर्वात जुनी गाडी. इथं मला ते इंजिन काहीतरी प्रॉब्लेम झाला ते देखील खोलला होता. पुढचा भाग आता पुढच्या बाजूने वरती गेलेला आहे. आणि इंजिन चालू होतं त्या गाडीचं, ते मी पाहत होतो. याचा हॉर्न एकदम विचित्रच आहे, वेगळ्याच प्रकारचा हॉर्न आहे. हे बघा इंजिन चालू आहे. काय यांनी खोललेलं माहीत नाही मला, परंतु खूप छान अशी गाडी. गेट नंबर 4 मधनं एंट्री करायची होती, मी गेट नंबर 6 मधनं एंट्री केलेली. आणि त्यामुळे मी थोडा वेगळ्या प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी पण हे बहुतेक इथनं जाऊन मी 4 नंबरमधनं देखील आत गेलो. तिथनं तर खूप गर्दी होती. अरे बाप रे बाप, क्या गाडी आहे, क्या गाडी आहे. वा एक नंबर. तुम्ही खरंच कार प्रेमी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरणार नाही. नक्की सबस्क्राईब करावे. विंटेज कार प्रदर्शनी आपण का भरवतो, या विंटेज कार प्रदर्शनीमुळे आपल्याला आपल्या ज्या जुन्या गाड्या ज्या आपल्याला कधी पाहायला देखील मिळाल्या नाहीत किंवा कधी रस्त्यावर धावताना देखील दिसणार नाही, त्या गाड्या आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर दिसतात. त्यामुळे हे प्रदर्शनी भरवली जाते. त्या गाड्यांची माहिती भेटते की बाबा गाडी केव्हाची आहे, केव्हा बनलेली आहे, आता सध्या कोणाकडे. त्यामुळे विंटेज कार प्रदर्शनी अधूनमधून भरवली जाते. आणि विंटेज कार प्रदर्शनी जेव्हा भरवली जाते ते काही दिवसांना अगोदर वृत्तमानपत्रांमध्ये किंवा सोशल मीडिया साईटवर या संदर्भात माहिती देखील आलेली असते. खूप सुंदर, खूप छान. हे बघा या गाड्यांना, ही गाडी जी आहे तर 1, 2, 3, 4, 5 ठिकाणी काहीतरी नॉमिनेट केलेले, अवॉर्ड्स भेटलेले. इतकी जबरदस्त गाडी आहे. आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक विंटेज कार प्रदर्शनीमध्ये ही गाडी असते असं मला तरी वाटत आहे. या गाडीचे जे पुढचे जे बिल्ले लावलेलं त्यावरनं पाहून असं जाणवते मला. आणि या पिवळ्या रंगाची गाडी बघा, एकदम इतका डार्क आणि इतका जबरदस्त कलर नाही, त्याचा वेगळापणा नक्कीच दाखवतो आपल्याला या गाडीमध्ये. अशा प्रकारच्या या गाड्या विंटेज कार फेस्टा, विंटेज कार एक्झिबिशन किंवा अजून एखादा तुम्ही नाव देऊ शकता. जे काय गाड्यांना गाडी ठोकल्यासारखे वाटते असं. हे बघा मी जेव्हा 6 नंबर गेटने निघालो आणि एंट्री पण केली आणि 4 नंबरने यायला गेलो आणि 4 नंबरने पुन्हा एंट्री करायला आलो तेव्हा 4 नंबरच्या गेटने ती एक गाडी आतमध्ये प्रवेश करत होती. जबरदस्त अशी गाडी बघा. मागची गाडी हे फोल्ड होतो, हा भाग जे बसलेत नाही हा भाग मागं फोल्ड होतो अशी ही गाडी आहे. जबरदस्त. आणि नक्कीच आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. आणि बाप रे बाप, इतके कार प्रेमी कदाचित याच्यात तुम्ही असाल तर तुम्ही देखील कमेंट्समधून सांगा की बाबा हा या ठिकाणी मी देखील ही गाडी पाहिली. आणि राजेशाही घराण्याच्या गाड्या, वा 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 वा, या बात आहे. जबरदस्त. ज्या काही गाड्या पाहिलं, ही ब्लू कलरची गाडी तर मला खूपच आवडलेली, खूप छान दिसते, जबरदस्त ही गाडी. वा, या गाडीला मला राऊंड पुन्हा शूट करावं असं वाटलं. एक घंटा अशा गाड्यांमध्ये बसायची एक संधी मिळायला हवी, कारण इतक्या जबरदस्त गाड्या, या गाड्यामध्ये बसायची संधी जर लाभली ना तर खूप जबरदस्त असा तो अनुभव राहील. आणि असा काहीतरी एखादी कॉम्पिटिशन काय बोलतात लकी ड्रॉ वगैरे असावं की बाबा एवढे येतात त्या लोकांनी काहीतरी टाकावं, एखादा नंबर निघावा आणि त्यांनी एखाद्या गाडीतनं प्रवास करावा. खूप सुंदर अनुभव राहील असं काय केलं तर. या बघा, बाप रे बाप, जबरदस्त गाड्या,
जबरदस्त गर्दी, जबरदस्त कार प्रेमी, जबरदस्त चाहते, इतक्या सुंदर आणि इतक्या जबरदस्त गाड्या. कसा वाटत तुम्हाला? की मला तर वाटतं मी हा व्हिडिओ करायला जी मेहनत घेतली ती कुठे वाया नाही गेले, कारण इतक्या छान गाड्या. ॲक्च्युली व्हिडिओ करत असल्यामुळे माझं लक्षात त्या व्हिडिओकडे गाड्यांकडे नव्हता. त्या गाड्या ज्या आहेत त्या मी आत्ता व्हिडिओ जेव्हा बनवते तेव्हा मला त्या गाड्या दिसत आहे. समोरनं गाड्या दिसायच्या पण त्या गाड्यांना पुन्हा माहिती मिळत नसे, कारण इतकी गर्दी आणि इतकी गर्दी होती, अमाप गर्दी, अफाट गर्दी. मला वाटतं बहुतांश ठिकाणी तर मी फिरलो देखील नसेल आतमध्ये, कारण ते कुठनं कुठल्या गल्लीतनं कुठे वळण देत होते काय समजत होते. गाड्या मात्र मी सोडल्या नाही. ज्या ज्या गाड्या समोर आल्या त्या सर्व गाड्या शूट केल्या, कारण भले मला जरी दिसला तरी इतर जे कारप्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरावी म्हणून मी या गाड्या आपल्या व्हिडिओमध्ये शूट केलेल्या आहे. हे बघा किती जबरदस्त गाडी आहे. तुम्हाला या गाड्यांचं नाव माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. जबरदस्त अशी गाडी, आणि इथे 3 गाड्या एकत्र अशा ठेवलेल्या आहेत. त्या बाद अशा लहान मुलांना असं सोडता कामा नाही, त्रास, कारण कोणी बघितलं तर विनाकारण ओरडण्याचे चान्सेस आहेत. हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. अशी गाडी तर मी फर्स्ट टाइम पाहिलं, फक्त 2 सीटर आणि 4 व्हीलर गाडी 2 सीटर. वा. आणि या आपल्या फियाट वगैरे या इतक्या जुन्या नाही, परंतु या सर्व फियाट गाड्या इथे ठेवलेल्या आहेत. आपल्या मला वाटतं टॅक्सी वगैरे असायची त्यावेळेच्या आहेत. काही ठिकाणी नवीन आहे आता. जसं आपण इथनं निघू मला वाटतं पुढे काय बोलतात रेसिंगवाले का, हे बघा टार्झनची गाडी असं म्हटलं तर काही हरकत नाही. इथे पण मुलाने हात लावला पुन्हा एकदा गाडीला, असं काही करू नये. विंटेज कार प्रदर्शन हे का भरवलं होतं? विंटेज कार प्रदर्शन हे असं करायला म्हणजे आपल्याला कारच्या प्रवासासारखे अनुभव येते. असे प्रदर्शन भरवले असता, अशा प्रदर्शनात अशा विंटेज कारचा आपण जवळून पाहू शकतो. ज्या कारच्या पडद्यावर आड गेल्यात अशा गाड्या आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गाड्यांचे डिझाईन, त्यांचे बांधणे, त्या काळातली जीवनशैली, याबद्दल अनेक गोष्टी आपल्याला या विंटेज कार एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतात. आणि या अशा एक्झिबिशनमध्ये जगभरातून आलेल्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक कार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे असे विंटेज कार एक्झिबिशन भरवले जाते. खूपच सुंदर. ही बघा, ही हिरव्या कलरची गाडी, आणि ही मला वाटतं अमिताभ बच्चनच्या दीवार सिनेमातील गाडी आहे. आणि ही बहुतेक अकेला सिनेमामध्ये देखील गाडी होती, आणि मराठी सिनेमात एक गाडी बाकी आणणारी असं काहीतरी आहे. बरंच पाहून मी आश्चर्यचकित झालो. बापरे बाप, इतकी गर्दी. आणि इथे राजा महाराजा लोकांसारख्या त्या गाड्या वापरतात, राजा महाराजा तशा गाड्या इथे देखील होत्या. ही बघा काय जबरदस्त गाडी आहे, एक नंबर. खास आपल्यासाठी, आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे. त्याच्याबरोबर अनेक जेव्हा अशा प्रकारचे काही इव्हेंट्स होतील तेव्हा आपल्याला आपले मराठी या यूट्यूब वाहिनीतर्फे असे व्हिडिओज पाहायला नक्की मिळतील. त्याचे मी आपणास हमी भरते. आणि हे बघा स्पोर्ट्स कार, या बात आहे. इथे तर या कार पाहायला तर तरुणाची नुसती झुंबड उडाली होती. बाप रे बाप, एक नंबर. हे सर्व लेटेस्ट मॉडेल 20 to 25च्या पिरियडमधल्या जबरदस्त अशा या गाड्या. याच ठिकाणी सर्वात जास्त जे तरुणांची गर्दी या स्पोर्ट्स कारच्या ठिकाणी सर्वात जास्त पाहायला मिळत होती. बाकी खास आपल्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे. क्या बात आहे, क्या बात आहे. अशी प्रदर्शन पुन्हा भरवाने, पुन्हा या गाड्या पुन्हा एकदा नजरेसमोर याव्यात. असं करून आपला व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.